नमस्कार शेतकरी मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्याकडे साधारण 1 ते 2 एकर जमीन क्षेत्र आहे। तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनांमध्ये एक प्रश्न पडलेला आहे, आपणाला या जमिनींमध्ये कोणकोणती अशी अतिरिक्त नफा मिळवून देणारी, वर्षभर नफा मिळवून देणारी कोणती अशी पिके आहेत, कसं नियोजन असायला पाहिजे, काय व्यवस्थापन करायला पाहिजे। तर आपण जवळपास 1 ते 2 एकर क्षेत्रामध्ये आपण वर्षाकाठी लाखोंचं उत्पादन यातून मिळवू शकतो। तर मित्रांनो, कोकण किनारपट्टी असू दे, पश्चिम महाराष्ट्र असो, तर त्यामध्ये मराठवाडा असो, विदर्भ असो, तर या वेगवेगळ्या भागांमध्ये चांगल्या पद्धतीनं जर योग्य नियोजन ठेवलं तर आपण वर्षाकाठी चांगल्या प्रतीचं अतिरिक्त उत्पन्न आपण या 1 ते 2 एकरांमध्ये मिळवतो। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। मी प्रत्येक भागासाठी सविस्तर व्यवस्थापन या व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपण भाग पहिला बघूया। त्यामध्ये सर्वात आधी महत्त्वाची एक गोष्ट जाणून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, सर्वाधिक नफा देणारं कोणतं ठराविक एकच पीक असतं असं नाही। नफा जो आहे तो ठरतो म्हणजे आपल्या पाण्यावरती, आपली माती, आपली जमीन कशा पद्धतीनं आहे, आपल्या भागातील आपलं हवामान कशा पद्धतीनं आहे, आपली त्या पिकासाठी आपल्या भागातील बाजारपेठ कशा पद्धतीनं उपलब्ध होत आहे, आणखी आपलं व्यवस्थापन कशा पद्धतीनं आहे। म्हणून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं एखादं पीक घेतलेलं आहे, तेच पीक घेऊन मला जास्त नफा होईल, ही भावना फार चुकीची आहे। तर सर्वप्रथम आपल्या जमिनीचे माती परीक्षण करणं फार गरजेचं आहे, पाण्याची उपलब्धता तपासणं फार गरजेचं आहे, आणि बाजारपेठेचा पूर्णपणे अभ्यास असणं गरजेचं आहे। तर आता पाहूया कमी क्षेत्रांमध्ये चांगली उत्पन्न आपल्याला कशा पद्धतीनं कोणत्या पिकातून मिळवता येतील। तर मित्रांनो, यामध्ये आपण भाग दुसरा बघूया। तर कोरडवाहू जमीन क्षेत्र आहे, कोरडवाहू भागातील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपणाला कोणती पिकं उपयुक्त आहेत। तर कोरडवाहू जमीन क्षेत्र असू दे, विदर्भातील जमीन क्षेत्र असू दे, त्यांच्यासाठी ही पिके आपणाला नक्की विचारात घेणं गरजेचं आहे। पहिलं म्हणजे सीताफळ, हे कमी पाण्यांमध्ये चांगलं वाढतं आणि बाजारभाव, बाजारातील मागणी चांगल्या प्रकारे आहे। दुसरं म्हणजे तूर, तर त्या तुरीचं एक वैशिष्ट्य म्हणजे खर्च कमी, जोखीम कमी आणि जमिनीची जी सुपीकता आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला तूर खूप उपयोगी पडते। त्यामध्ये तिसरं पीक म्हणजे हरभरा, रब्बी हंगामामध्ये देखील हरभरा हे पीक आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो। त्याचबरोबर तीळ आणि करडई, तर कोरडवाहू भागासाठी तीळ आणि करडई हे कोरडवाहू भागासाठी एक उत्तम पर्याय मानला जातो। तर मित्रांनो, जर आपण थोडं पाणी जरी उपलब्ध असेल तर डाळिंब म्हणा, मोसंबी म्हणा, लिंबू म्हणा, यांसारख्या चांगल्या पद्धतीनं आपण झाडांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं अतिरिक्त उत्पन्न यातून मिळवू शकतो। तर मित्रांनो, आता आपण भाग तिसरा पाहू। तर कोकण आणि जास्त जी पावसाखालील जमीन जो क्षेत्र आहे त्यांच्यासाठी हे जे उत्तम पर्याय जे ठरणार आहेत ती पिकं म्हणजे त्यापैकी सर्वप्रथम काजू। तर काजू हे पीक दीर्घकालीन उत्पन्न आणि चांगलं टिकून राहणारं, जमिनीशी चांगलं घट्ट राहणारं पीक म्हणजे काजू, त्यातून आपण चांगलं उत्पन्न मिळवू शकतो। त्याचबरोबर आंबा हे पीक, आंबा ह्या पिकाचं योग्य जर व्यवस्थापन आपण ठेवलं तर अतिरिक्त आणि खात्रीशीर नफा आंबा या पिकातून मिळतो। त्याचबरोबर नारळ, नारळ शेतीत तुम्हाला ठाऊकच आहे, वर्षानुवर्ष नियमित उत्पन्न देणारं हे पीक ठरतं। त्याचबरोबर हळद म्हणा, आल्ले म्हणा, यांसारखी पिके मध्य जमिनीत म्हणजे आंतरपीक म्हणून आणि चांगली बाजारपेठ यांना उपलब्ध झाल्यास याची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेच आहे। त्यांना आपण व्यवस्थापन जर आपलं चांगलं राहिलं तर यातून आपण वर्षाकाठी लाखोंचा फायदा मिळवू शकतो। तर मित्रांनो, यामधील भाग चौथा तो म्हणजे आपली कोणती सगळ्यात चांगली फायदेशीर पद्धत ठरू शकते। तर माझ्या मते सगळ्यात योग्य चांगला मार्ग म्हणजे मिश्र शेती, मिश्र पिकांची शेती। उदाहरणार्थ, आपण एका एकरांमध्ये नारळ, काजू, आंबा आणि इतर फळबागांची चांगल्या पद्धतीने आपण लागवड केलेली आहे। तर त्यामध्ये आपण
झाडे जेव्हा लहान लहान असतात तेव्हा अगदी विशिष्ट प्रकारचा आंतरपीक म्हणजे तूर म्हणा, हरभरा म्हणा, हळद म्हणा, भाजीपाला, आल्याची शेती, यामुळे एकाच शेतीतून आपणाला चांगल्या पद्धतीने स्रोत निर्माण होतो उत्पादनाचा, चांगल्या पद्धतीने विशिष्ट उत्पादन तयार होतं. तर समजा एखाद्या पिकाला कमी बाजारभाव मिळाला तरी दुसरं पीक त्या पिकाला आधार देत असं, आणि यालाच शाश्वत शेती असं म्हटलं जातं. यातून देखील आपणाला वर्षाकाठी अतिरिक्त चांगल्या पद्धतीचं उत्पन्न यातून मिळवता येतं. तर मित्रांनो, भाग 5वा शेतकरी मित्र करत आहेत ह्या 5 चुका. त्यामध्ये पहिली चूक म्हणजे बाजारपेठेचा आढावा न घेता किंवा बाजारपेठेची पाहणी न करता आपण पिकांची निवड करतो. दुसरी चूक म्हणजे आपल्या मातीचं परीक्षण करणं फार गरजेचं आहे. माती परीक्षण आपलं खूप गरजेचं ठरणार आहे. तिसरी चूक म्हणजे एकाच पिकांवर शेतकरी मित्र अवलंबून असतात. आणि चौथी यामधील चूक म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्याकडे शेतकऱ्यांचं फारसं दुर्लक्ष होत आहे. आणि त्यामधील 5वी चूक म्हणजे उत्पादन जे आहे त्यामधील खर्चाचा हिशोब न ठेवणे. आपण उत्पादन घेत असतो, त्यातून अतिरिक्त चांगल्या पद्धतीने नफा मिळवत असतो, याची एक खर्चाची बाजू, त्याचा विचार शेतकरी करत नाहीत. त्याचं एक गणितच नसतं शेतकऱ्यांच्याकडे. त्यामुळे मित्रांनो, या चुका टाळल्यास आपण कमीत कमी चांगल्या पद्धतीने अतिरिक्त आपल्याला जर नफा मिळवायचा आहे तर ह्या चुका टाळणं फार गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याजवळ साधारण 1 ते 2 एकर जमीन क्षेत्र आहे. तर आपणाला कोणत्याही प्रकारच्या मर्यादा राहत नाहीत. आपण योग्य जर पिकांची निवड केली, योग्य जर चांगल्या पद्धतीने आपलं नियोजन आपण ठेवलं, योग्य जर व्यवस्थापन आपण चांगलं ठेवलं, तर कमी क्षेत्रामधून देखील आपण अतिरिक्त आणि चांगला नफा याद्वारे आपण मिळवू शकतो. तर मित्रांनो, एक विशेष गोष्ट म्हणजे आपण नेहमी लक्षात ठेवूया, शेतीतील यश हे आपल्या जमिनीच्या आकारावरती नसून तर आपल्या हे बुद्धिमत्तेवरती आणि आपल्या सातत्यावरती अवलंबून राहणार आहे. तर आपण सर्वांनी आजपासून अशा पद्धतीने एक चांगलं नियोजन ठेवूया आणि येणारा जो पुढचा काळ आहे तो शेतीसाठी सुवर्ण ठरणार आहे. आणि ही जी आपली 1 ते 2 एकर जमीन क्षेत्र आहे, हा आपला मजबूत असा उत्पादनाचा स्रोत बनणार आहे. तर मित्रांनो, आज आपला हा व्हिडिओ आपण कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे, आपल्याकडे जमीन क्षेत्र किती आहे, आपण झाडांची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केलेली आहे, कशा पद्धतीने आपण आंतरपिकांचं या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलेलं आहे, हे मला काही जरी यात बाबतीत तुम्हाला शंका असतील तर हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आजचा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांच्या पर्यंत पोहोचवा. तसेच आजच्या या व्हिडिओद्वारे आपणाला अतिरिक्त चांगल्या पद्धतीने मी माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहिती आपण घेऊन नक्की भेटू. आता जय जवान जय किसान.